सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरातील शेकडो झाडांची कत्तल करून कुंभमेळ्याची जय्यत तयारी ही सुरू करण्यात आली आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू असून नाशिक शहरात या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नाशिक शहरातील रस्त्यांचे कामे महानगरपालिकेने हाती घेतले असून या कामांना प्रथम गती दिल्याने तसेच या रस्त्यांचे काम करीत असताना रस्त्यावरील शेकडो झाडांची कत्तल रातोरात झपाट्याने केली जात आहे। यासाठी नाशिक प्रशासनाने मात्र गुजरात दिंडोरी हायवेवरील जुन्या मोठमोठ्या वटवृक्षांची छाटणी व कत्तल केलेली असून त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। कोणतेही झाड तोडत असताना त्यासाठी परवानगी घ्यावी लागते आणि त्या तोडलेल्या जागी पुन्हा वृक्ष लावून त्यांचे संगोपन जतन करावे लागते। मात्र प्रशासनाने झाडांची कत्तल रातोरात केली आणि नवी झाडे कुठेही लावलेली दिसत नाहीये। यामुळे पुढील काही याचा परिणाम वातावरणात निश्चित होईल। एकीकडे शासन मात्र झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा करून यासाठी लोकांना प्रोत्साहन करीत असते आणि या योजनेवर लाखो रुपये खर्च करीत असते। प्रत्यक्षात मात्र अशा मोठमोठ्या झाडांची कत्तल का असा प्रश्न आता सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक।